रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पनीरची भाजी बनवणार आहोत। चला तर मग पनीरच्या भाजीला काय काय साहित्य लागते ते बघूया। हे पनीर घेतले आपण, पनीर पावशेर आहे आणि हा आहे कांदे ह्या साइजचे 5 कांदे घेतलेत आपण असे उभे काप करून। त्याच्यानंतर 7 ते 8 पाकळी लसूण आहे। त्याच्यानंतर एक तमालपत्र घेतले, 4 लवंग घेतल्यात, काळी मिरी घेतली 5, नंतर 1 इंच दालचिनी घेतली आणि हे घेतले आपण धने घेतलेत 1 चमचा आणि 1 इंच आलं घेतले। 15 काजू घेतलेत आपण, अर्धी वाटी किसलेलं खोबरं, खसखस 1 चमचा घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण घेतले लाल मिरची पावडर, हळद, पनीर मसाला, मीठ घेतले आणि काश्मीरी लाल मिरची पावडर, तेल आणि पाणी। आता आपण घेतलेले काजू, खोबरं आणि खसखस आणि पाणी एका पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे काजू, नंतर खसखस आणि हे किसलेलं खोबरं। हे आपण काय करणार आहे 10 ते 15 मिनिटं गॅसवरती शिजवून घेणार आहे। चला तर मग आता आपण गॅस चालू करूया। त्याच्यावरती हे पातेलं ठेवायचं। आपण खसखस याच्यामध्ये कच्ची वापरले, भाजलेली नाहीये खसखस। याला 10 ते 15 मिनिटं मीडियम गॅसवरती शिजत ठेवायचं। कडे आपण कांदा भाजून घेणार आहोत। तर कढई ठेवली, कढई थोडीशी गरम होऊ द्यायची। आपली कढई आता गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण आपला कांदा टाकून घेऊया। कांदा असा सुटसुटीत करून घ्या थोडासा। थोडंसं त्याला हलवत राहायचं। कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे। त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतले होते मगाचे ते टाकायचे आहेत आपल्याला। कांदा थोडासा भाजल्यानंतर आपण ते टाकूया। आपला कांदा असा भाजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया। धने, दालचिनी, लवंग, नंतर आले, तमालपत्र, लसूण हे सगळे मसाले आपण टाकून घेतले त्याच्यामध्ये। मीडियम फ्लेम वरती हे भाजून घ्यायचं आहे आपण सगळं। त्याच्यानंतर आपण थोडंसं याच्यामध्ये तेल टाकून घेऊ। आता पण 2 चमचा तेल टाकूया हे भाजण्यासाठी। असं हलवून घ्या। कांदा हलवत राहा तुम्ही, म्हणजे जेणेकरून खाली चिटकणार नाही। कांदा आपण ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। असं हलवत राहा। कांदा भाजतोय तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया। ही एक वाटी घेतली, वाटीमध्ये लाल मिरची पावडर 1 चमचा घ्यायची। त्याच्यानंतर काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा घेतली आपण। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पनीर मसाला घ्यायचा आहे, पनीर मसाला पण अर्धा चमचा टाकला। हळद थोडीशी टाकायची, अर्धा चमचालाही कमी। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, 1 2-3 चमचे पाणी टाका।
हे मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स केलं की मिक्स करून हे ठेवायचं आहे. असं आपला कांदा बघूया कसा झाला. आपला कांदा असा भाजलेला आहे. अजून थोडासा भाजेपर्यंत आपल्याला ठेवायचा गॅसवरती. काजू, खोबरं आणि खसखस टाकलेलं बघूया आपण शिजले का. हे आपलं शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया ह्याचा. ह्याच्यातलं पाणी आटेपर्यंत आपण शिजवलेलं आहे ह्याला. हा कांदा आपला असा भाजून घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर आपण ह्याची आता पेस्ट करून घेणार आहोत. थोडासा थंड होऊ द्यायचा आणि नंतर पेस्ट करायची. आपण गॅस चालू करून घेऊया. गॅसवरती कढई ठेवून पनीर तळून घेऊ आपण. कढई थोडीशी गरम होईपर्यंत थांबायचं आहे. त्याच्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकायचंय. पनीर तळण्यासाठी आपण तेल घेणार आहोत. तेल ओतायचंय. वाटी तेल घातलेलं आहे आपण. आता त्याच्यामध्ये आपण थोडं थोडंसं करून पनीर टाकून घेऊया. थोडंसं पनीर भाजू द्यायचंय. नॉर्मली भाजून घ्यायचंय. थोडंसं असं हे थोडंसं भाजले की आपण काढून घ्यायचंय. आपण आता सगळं पनीर असं भाजून घेणार आहोत. असं पनीर भाजल्यामुळे पनीरला चवही छान येते. पनीर आपलं झालेलं आहे भाजून. आपण आता काढून घेऊया. काजू, खोबरं आणि खसखस आपण याची पेस्ट करून घेणार आहोत. एकदम बारीक पेस्ट करायची याची. तर मग आपली पेस्ट कशी झाली बघूया आपण. हे बघा अशी झालेली आहे पेस्ट. आपली एकदम बारीक झालेली आहे. न पाणी घालता केलेली आपण. भांड्यामध्ये आपण कांदा बारीक करणार आहोत. करून घेऊया आपण आता याची. अशी झालेली कांद्याची पेस्ट आपली एकदम बारीक झालेले. असंच करायचं. छान होतं. त्याच्याने भाजीला तळण बसतं. मध्ये काढून घेऊया आपण. हे आपलं पनीर तळलेलं तेल शिल्लक राहिलेलं आहे. आता याच्यामध्येच आपण मसाला टाकूया. गॅस चालू करूया आपण. आपलं तेल गरम होतंय. गरम झालेले. आता त्याच्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट केली ना ते टाकून घेऊया. असं हलवायचं. थोडंसं हलवत राहायचं. आता पेस्ट आपली भाजून झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण ही दुसरी पेस्ट टाकूया.
मिक्स करायची अशी. हलवत राहावं असं, जेणेकरून खाली लागणार नाही ते. अशी पेस्ट भाजलेली आहे आपली. आता आपण ह्याच्यामध्ये हे तिखट मसाला आणि हळद टाकलेली ते आपण टाकूया याच्यामध्ये. हे मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स करून घ्या. मसाला आपण तेल सुटेपर्यंत भाजलेलं आहे. मीडियम गॅसवरती भाजायचं हे सगळं. हे बघा कसं तेल सुटलेलं छान. आता आपण याच्यामध्ये पनीर टाकूया. हे आपलं पनीर मिक्स करून घ्यायचंय. असं मिक्स करून घ्या व्यवस्थित. 2 मिनिटं आपण याच्यावरती झाकण ठेवूया, थोडीशी वाफ येईपर्यंत. 2 मिनिटं झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया. 1 ग्लास पाणी टाकूया. मिक्स करून घ्या असं व्यवस्थित. तुम्हाला जसं आवडेल तसं नंतर घट्ट पातळ करून घ्या. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाका. आता आपण ह्याच्यावरती अजून 2 मिनिटं झाकण ठेवूया. 2 मिनिटं झालेले आहेत. बघू आपण भाजी कशी झाली. ही बघा अशी भाजी झालेली आहे आपली. आता आपण हिला काढून घेऊया. पनीरची भाजी तयार झालेली आहे. नक्की घरी करून पहा. कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा. असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल